तो चलिए शुरू करते हैं। पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ, IAS बनो और देश को संभालो। नमस्कार मित्रांनो, तर आज आपण बघणार आहोत फिजिक्स युनिट 2 क्वांटम फिजिक्स मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन. आता बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे तो की टाईम इंडिपेंडंट स्क्रॉडिंजर इक्वेशन हे विचारत होतंच. हे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे आणि हा फिक्स क्वेश्चन आहे. फिक्स इथं तुम्हाला 4 मार्क्सला किंवा 3 मार्क्सला विचारलं जातं. खूप इम्पॉर्टंट आहे, फिक्स क्वेश्चन आहे. फिक्स प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये हा रिपीट होतो म्हणजे होतोच. त्यानंतर बघा, हा पण क्वेश्चन फिक्स आहे, हे करून ठेवा तुम्ही. बघा, स्टेट डी ब्रोग्लीज हायपोथेसिस, डिराईव्ह द इक्वेशन ऑफ डी ब्रोग्लीज हायपोथेसिस, वेवलेंथ ऑफ बाय ॲनोलॉग विथ रेडिएशन. बघा, आता खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन हा पण. याच्यात ॲनोलॉग इक्वेशन ऑफ डी ब्रोग्लीज वेवलेंथ ते काढायचं आहे. ते इक्वेशन काय आहे, त्या आधी ते डी ब्रोग्लीज हायपोथेसिस काय आहे ते सांगायचं त्यांना. त्याच्यानंतर हे किती 3 मार्क्सला येतं. बघा, खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर आता जे तुम्ही म्हणता एक्सप्रेशन, ते एक्सप्रेशन बघा खाली आहे आपल्याला. हे एक्सप्रेशन एकच आहे, ते खूप वेळेस विचारलं जातं. फॉर अ पार्टिकल ट्रॅप इन वन डायमेन्शनल रिजिड बॉक्स डिराईव्ह द इक्वेशन फॉर इट्स एनर्जी. आता हे पण विचारलं जातं. बघा, ह्या युनिटमध्ये विचारण्यासारखं काहीच नाही. आता जर तुम्ही बघायला गेले, पॅटर्न जर बघितला तर तुम्ही पेपरला जर गेले तर हा तुम्हाला टाईम इंडिपेंडंट हा क्वेश्चन दिसणारच आहे. त्यानंतर 2 नंबरचा हा डी ब्रोग्लीज आणि 3 नंबर तुम्हाला न्यूमेरिकल असणार आहे. त्याच्यावर ते डी ब्रोग्लीजवर किंवा वेगळ्या टॉपिकवर असेल. मी तुम्हाला सांगतो, युनिट सगळे न्यूमेरिकल मी तुम्हाला सॉल्व करून देईल 100%. तर बघा, खाली तुम्हाला मी जे क्वेश्चन दिलेले हे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे बरं का. आता त्यानंतर बघा, शेवटचा जो आहे डिफरन्स बिटवीन क्लासिकल अँड क्वांटम कम्प्युटिंग. आता हा पण इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, तुम्ही हा करून ठेवा. हा नवीन विचारला गेलेला क्वेश्चन आहे आणि ते हा रिपीट करू शकतात बरं का. पहिला तर हा करतीलच, 2 नंबर हा करतील आणि 3 नंबर हा याची गॅरंटी आहे. आणि हा 4 नंबर बघा, ह्या 4ही प्रश्नाची येण्याची गॅरंटी फुल आहे. फुल शक्यता आहे, 101% पेपरला येऊ शकतात. या युनिटमध्ये विचारण्यासारखं काहीच नाही. फिजिक्समध्ये सिलेबस खूप कमी आहे, विचारले जाणारे फक्त हेच आहे. फक्त एवढाच विषय आहे की हे क्वेश्चन फक्त दुसऱ्या पद्धतीत विचारले जातात. आन्सर एकच असतं, फक्त दुसऱ्या पद्धतीत विचारले जातात. आता बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला. फॉर अन इलेक्ट्रॉन ॲसिलरेटेड बाय पोटेन्शियल डिफरन्स V डिराईव्ह एक्सप्रेशन फॉर इट्स डी ब्रोग्लीज वेवलेंथ. आता बघा, डी ब्रोग्लीज वेवलेंथवरच क्वेश्चन विचारला आहे, पण मग याचा विचारण्याची पद्धत कशी आहे ते बघा, मी तुम्हाला त्यासाठीच सांगितलं. त्याच्यानंतर बघा, याच्यावर विचारलं जातं कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ स्कॅनिंग टनलिंग मायक्रोस्कोप. याच्यावर विचारलं जातं एक्सप्लेन आणि त्याची डायग्राम. तर हा पण इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. त्यानंतर बघा, आणि मॅटर वेव्ज. आता हा पण इम्पॉर्टंटच क्वेश्चन आहे, मॅटर वेव्ज. आता तुम्हाला ह्या युनिटमध्ये जर पास व्हायचं असेल ना, आता जे बॅकलॉग आहे ज्यांचा, तर त्यांना पास व्हायचं असेल तर त्यांना मी फर्स्ट सांगतो की तुम्ही टाईम इंडिपेंडंट इक्वेशन करा स्क्रॉडिंजरचं. त्यानंतर तुम्ही न्यूमेरिकल करा. मी न्यूमेरिकल व्हिडिओ टाकल, न्यूमेरिकल बघा तुम्ही, ते सॉल्व करा. जर इथं तुम्ही केलं तर तुम्हाला इथं असे 10 मार्क्स या युनिटमध्ये भेटून जातील. तर बघा, खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे आणि विचारण्यासारखं या युनिटमध्ये काहीच नाही. फक्त ह्याच क्वेश्चनवर बेस तुम्हाला वेगळे क्वेश्चन म्हणजे वेगळ्या पद्धतीने विचारले जाणार आहे. एवढेच क्वेश्चन तुम्ही 100% करा, येण्याचे खूप चान्सेस. पडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.